नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 9 नंबरचा घेत आहोत। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, इंडियन पिनल कोड म्हणजे IPC कोणत्या वर्षी लागू झाला? तर IPC हा 1860 मध्ये लागू झालेला आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर इंडियन पिनल कोड म्हणजे IPC हा भारतातील गुन्हेगारी कायद्यांचा पाया आहे आणि हा कधी चालू झाला होता? तर ब्रिटिश काळातच चालू झाला होता। कोणी केला होता असं जर प्रश्न विचारला तर लॉर्ड मेकॉले यानं याच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन झाली होती आणि त्यांनी 1 जानेवारी 1862 पासून 1 जानेवारी 1862 पासून तो लागू करण्यात आला होता किंवा अंमलात आला होता। यानुसार देशात गुन्हेगारी किंवा शिक्षा किंवा न्यायाच्या बाबी ठरवल्या जातात आणि आजही तो भारतात म्हणजे सुधारित रूपात, म्हणजे याच्यामध्ये थोडेसे बदल करून आजही तो कसा आहे, भारतात चालू आहे। तर बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय सैन्य दिन कधी साजरा केला जातो? तर भारतीय सैन्य दिन हा 15 जानेवारीला साजरा केला जातो, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर 15 जानेवारीला काय झालं होतं? 15 जानेवारी 1950 मध्ये 1949 मध्ये जनरल KM करियप्पा यांनी ब्रिटिश जनरल रॉय बुचर यांच्याकडून भारतीय सैन्याचे नेतृत्व स्वीकारले होते आणि ही घटना भारतीय सैन्याच्या स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जातं, म्हणून दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणजेच आर्मी डे साजरा केला जातो। या दिवशी नवी दिल्लीमध्ये परेड आणि शौर्य सन्मान सोहळा पण घेतला जातो। तर पुढचा प्रश्न आहे, क्विक रिस्पॉन्स टीम QRT पोलीस विभागात कशासाठी असते? तर क्विक रिस्पॉन्स टीम त्याच्या अर्थावरूनच आपल्याला कळतं की हे तात्काळ कारवाई करण्यासाठी, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजे QRT ही त्वरित किंवा तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे एक पथक आहे। हे काय करतं? तर हे जे पथक आहे दहशतवादी किंवा अपघात, हल्ला, दंगली किंवा आपत्कालीन परिस्थितीत तसेच घटनास्थळी पोहोचून कारवाई करणारे हे विशेष पथक आहे आणि या पथकाला शस्त्रास्त्र हाताळणे, तसंच गर्दीच्या ठिकाणी तिथलं नियंत्रण करणे किंवा बचाव कार्य करणे, त्वरित निर्णय घेण्याचे असं वेगवेगळं प्रशिक्षण दिलेलं असतं। अशा प्रकारे ही एक टीम असते पोलीस प्रशासनामध्ये। पुढचा प्रश्न पाहूया, भारताची राजधानी दिल्ली कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? तर भारताची राजधानी दिल्ली ही यमुना नदीकाठी वसलेली आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। ही राजधानी यमुना नदीच्या काठी म्हणजे पश्चिम भागावर किंवा पश्चिम तीरावर बसलेली आहे आणि यमुना नदी ही गंगेची उपनदी आहे। ती कुठून येते? तर हिमालयातून यमुनोत्री येथे उगम पावते। तसंच दिल्लीची जी संस्कृती आहे किंवा तिथली शेती किंवा पाण्याचा पुरवठा या सर्वावर काय यमुना नदीचा मोठा प्रभाव पडलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, मुक्त भारत हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मुक्त भारत हे पुस्तक नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे। तर बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी द डिस्कवरी ऑफ इंडिया तसंच ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री यासारखे अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत। फ्रीडम ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि या पुस्तकामध्ये काय भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील संघर्ष, तसंच गांधींचा प्रभाव, ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध लढा यांचं सर्व सविस्तर या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे। तसंच भारतीय राष्ट्रीय चळवळीचे ऐतिहासिक असं दस्तऐवज मानलं जातं या पुस्तकाला। पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रकवी म्हणून कोण ओळखले जातात? तर राष्ट्रकवी म्हणून कुसुमाग्रज यांची ओळख आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच WA शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे। नाव लक्षात असू द्या। त्यांनी मराठी साहित्यात भरपूर कविता, नाटक, कथा, कादंबरी सर्व प्रकारचं मौल्यवान योगदान दिलेलं आहे मराठी साहित्यासाठी। तसंच त्यांची विशाखा या कविता संग्रहामुळे त्यांना राष्ट्रकवी ही उपाधी मिळालेली आहे। त्यांच्या लेखनातून राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याची भावना, समाज जागृती हे गुण असे दिसून येतात। पुढचा प्रश्न पाहूया, सत्यमेव जयते हे वचन कुठून घेतलेलं आहे? तर सत्यमेव जयते हे जे वचन आहे हे उपनिषदामधून घेतलेलं आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। मुंडक उपनिषद असं म्हणतो त्याला। म्हणजे सत्यमेव जयते म्हणजे काय? सत्याचाच विजय होतो हे वचन आपण याच्यामधून घेतलेलं आहे। तसंच हे वचन भारताच्या राज्यचिन्ह जे आहे, म्हणजे आपण त्याला अशोक स्तंभ असं म्हणतो, तर याच्यावर देखील ते कोरलेलं आहे। हे तसंच भारतीय राष्ट्रध्वजाखाली लिहिलेलं पण आहे। भारताचे सत्यनिष्ठा तसंच न्यायप्रियतेचे प्रतीक आपण याला मानतो। पुढचा प्रश्न पाहूया, राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDA कुठे आहे? तर राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच NDA
ही पुणे इथे आहे. पुणेमध्ये कुठे? खडकवासला आहे. तर बघा NDA म्हणजे काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ही भारताची काय आहे तर प्रमुख सैन्य प्रशिक्षण संस्था आहे. ती पुण्याला खडकवासला आहे. तसंच येथे भारतीय सेना, नौदल सेना, वायुसेना या तिन्ही दलांच्या कॅडेट्सना संयुक्त असं प्रशिक्षण दिलं जातं. NDAमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काही उमेदवार त्यांच्या शाखेमध्येच काय अधिकारी म्हणून देखील नियुक्त केले जातं. अशा प्रकारे ही NDA संस्था आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे DNA पूर्ण रूप काय? तर बघा DNA पूर्ण रूप आहे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. तर बघा DNA म्हणजेच आता सांगितलं, हा पदार्थ प्रत्येक जिवंत पेशीच्या कुठे असतो तर केंद्रात असतो आणि यामध्ये वंश परंपरेची माहिती म्हणजे काय जेनेटिक इन्फॉर्मेशन साठवलेली असते, जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी जाते जेनेटिक. तर त्याच्यामध्ये DNA हे कसं होतं तर ह्याचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्यासाठी मदत होते. तसंच या DNA व्यक्तीचे स्वरूप, गुणधर्म, शरीराची कार्यप्रणाली ठरते. तसंच काय पोलीस तपासामध्ये पण DNA चाचणीचा वापर गुन्हेगार ओळखण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात पहिली रेल्वे कधी सुरू झाली होती? तर महाराष्ट्रात पहिली रेल्वे 1853मध्ये सुरू झाली होती. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारतातील पहिली रेल्वेगाडी 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झाली होती आणि कुठून कुठे तर मुंबई ते ठाणे. हे पण लक्षात असू द्या, मुंबई ते ठाणे दरम्यान ही रेल्वे धावली होती. या रेल्वेला सुमारे 34 किलोमीटर अंतर पार केलं होतं तिनं. तसंच म्हणजे ह्या वेगवेगळ्या फॅक्ट्स तुम्ही लक्षात असू द्या, कारण ह्याच्यावर प्रत्येकावर प्रश्न येऊ शकतो. पहिली रेल्वे किती किलोमीटर धावली असा पण प्रश्न येऊ शकतो, म्हणून आपण 34 किलोमीटर हे अंतर पण लक्षात ठेवायचं असते. तसंच तिच्यामध्ये 14 डबे होते आणि 400 प्रवासी होते. एवढ्या ह्या 2-4 फॅक्ट्स आहेत त्या लक्षात असू द्या, मुंबई ते ठाणे. तर बघा या घटनेने भारतातील आधुनिक वाहतूक आहे व्यवस्थेचा पाया रचला होता. पुढचा प्रश्न पाहूया, जगातील सर्वात मोठा देश कोणता? तर जगातील सर्वात मोठा देश आहे रशिया, जो की सेकंड ऑप्शनमध्ये आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. त्याचप्रमाणे त्याचं क्षेत्रफळ जर पाहायला गेलं तर 1.71 कोटी चौरस किलोमीटर एवढं आहे, जे पृथ्वीच्या भूभागाच्या सुमारे 1/8% एवढं भाग त्याने व्यापलेला आहे. तो युरोप आणि आशिया खंड. बघा पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृती कुठे सापडली आहे? तर सिंधू संस्कृती हडप्पामध्ये सापडलेली आहे. हडप्पा म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सिंधू खोऱ्याची संस्कृती जगातली सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. तिचा शोध कधी लागला होता? तर तिचा शोध लागला होता 1921मध्ये. आणि हडप्पा का म्हटलं जातं तर जे हडप्पा शहर आहे तिथे ही सापडल्यामुळे त्याला आपण हडप्पा म्हणतो, जे की सध्या पंजाब आणि पाकिस्तानचा जो भाग आहे तो इथे आहे. म्हणूनच बघा त्या हडप्पामुळे त्याला आपण हडप्पा संस्कृती असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, हरित क्रांती या शब्दाचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर हरित क्रांतीचा संबंध शेती क्षेत्राशी आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. हरित क्रांतीचा संबंध शेती तसंच अन्नधान्य उत्पादनाशी आहे. आणि भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली होती? तर ती झाली होती 1960मध्ये. आणि हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर MS स्वामीनाथन हे त्यांचे जनक होते. आणि त्यांनी जी मोहीम सुरू केली होती त्यामुळे गहू आणि तांदळाचे उत्पादन प्रचंड वाढले होते. गव्हामध्ये पण खूप अगोदर काय व्हायचं, गव्हाचं उत्पादन होत नव्हतं, त्यामुळे गहू खायलासुद्धा भेटायचे नाही. परंतु MS स्वामीनाथन यांनी अशा प्रकारे हरित क्रांती केल्यानंतर गव्हाचं उत्पादन आणि तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यालाच आपण हरित क्रांती असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, जनगणना भारतात किती वर्षांनी घेतली जाते? तर बघा जनगणना भारतात दर 10 वर्षांनी घेतली जाते. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. दर 10 वर्षांनी घेतली जाते. आणि ही पहिली जनगणना कधी झाली होती? तर 1872मध्ये झाली होती. 1872मध्ये अशा प्रकारे पहिली जनगणना झाली होती. आणि स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना जर विचारलं तर ती कधी झाली होती? तर 1951मध्ये. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांना म्हणजेच इंग्रजांना इथून काढून दिल्यानंतर 1951मध्ये अशा प्रकारे आपल्या देशाची जनगणना झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात गणेश उत्सव सुरू करण्याचे श्रेय कोणी घेतले? तर गणेश उत्सव जे सुरू केलं होतं त्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना दिलं जातं. लोकमान्य टिळकांनी 1893मध्ये अशा प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. यांचा उद्देश काय होता? तर समाजातील लोकांना एकत्र आणणे आणि स्वातंत्र्य लढ्याबाबत जागृती करणे. तसंच त्यांनी शिवजयंती देखील त्यांनी सुरू केली होती. तर लोकमान्य टिळक जर पाहायला गेलं तर हे एक करते धरते नेतृत्व करणारे व्यक्ती होते आणि त्यांचा जन्म कुठे झाला होता? तर रत्नागिरीमध्ये झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि कालखंड कधी होता? 1950 ते 1962 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. ते भारताचे एकमेव असे राष्ट्रपती आहेत ज्यांनी 2 कार्यकाळ पूर्ण केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? तर भारतीय संविधानात एकूण 12 अनुसूच्या आहेत. म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि भारतीय संविधान जेव्हा सुरुवातीला किती अनुसूच्या होत्या? तर 8 अनुसूच्या होत्या, पण नंतरच्या घटना दुरुस्ती होऊन त्याच्यामध्ये 12 अनुसूच्या झालेल्या आहे. अनुसूच्यामध्ये काय? केंद्र राज्यामधील विषयांचे विभाजन आहे, तसंच अनुसूचित जाती जमातीचे संरक्षण या बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेलं आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. हे घोषवाक्य भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी दिलं. आणि याचा अर्थ काय होतो? तर देशाचे रक्षण करणारा जवान आणि देशाचे पोषण करणारा किसान दोघेही महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. संत तुकाराम महाराज कोणत्या भाषेत अभंग रचले? तर संत तुकाराम महाराजांनी म्हणजे आता हा प्रश्न कन्फ्युजनमध्ये आहे, तर आपण त्याचं उत्तर मराठी देऊया. त्यांनी प्राकृत भाषेत आणि संस्कृत भाषेत पण त्यांचे अभंग लिहिलेले आहेत, तर मराठी भाषा त्याचा ॲन्सर राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. सिंहगड हा किल्ला कोणाशी संबंधित आहे? तर सिंहगड हा किल्ला तानाजी मालुसरेशी संबंधित आहे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर तानाजी मालुसरे यांची जी शौर्याच्या गाथा आपण ऐकतो किंवा यांच्या शौर्याची गाथा या किल्ल्याशी रिलेटेड आहे, कारण 1670 साली तानाजींनी या किल्ल्यावर धाडसी हल्ला करून हा किल्ला जिंकला होता, परंतु लढाईत त्यांना काय झालं होतं? तर वीरमरण आलं होतं. मग शिवाजी महाराजांनी यांच्याबद्दल काय उच्चार काढले होते? गड आला पण सिंह गेला. अशा प्रकारे हे तानाजी मालुसऱ्याबद्दल हा सिंहगड किल्ला आहे तो परिचित आहे किंवा परिचित आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण 20 क्वेश्चन इथे घेतलेले आहेत. क्वेश्चनची पातळी किंवा क्वालिटी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.